या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन अमोलने काढलेली चित्र बघत असतो आणि त्याला विचारत असतो की हे सगळं काय आहे. तर अमोल म्हणत असतो की अरे बाबा, आज घरी येणार होती ना, तिला सरप्राईज देण्यासाठी मी ही सगळी चित्रे काढली होती, पण आता मात्र आलीच नाही, तर मी ही सगळी चित्र परत ठेवून देतोय. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की नाही बाळा, तू ही चित्र परत ठेवून देऊ नको, तुझी आज ना उद्या नक्की परत येईल. आपण एक काम करूयात की ही चित्रे उद्या सगळीकडे भिंतीवर लावूयात. जेव्हा परत येईल तेव्हा तिला ही चित्र बघून खूप आनंद होईल. आणि त्यावर अमोलही हो म्हणतो. त्यानंतर अर्जुन त्याला त्याची गोळ्या औषधं देतो आणि त्याला झोपायला सांगतो. पण अमोल म्हणत असतो की बाबा, मला एक गोष्ट सांग. आणि त्यामुळे अर्जुन त्याला सिम्बाची आणि त्याच्या आईची गोष्ट सांगायला सुरुवात करतो. आणि ती गोष्ट सांगत असताना अर्जुनचेच डोळे भरून येतात. अमोल मात्र थोड्या वेळात झोपी जातो आणि अर्जुनही त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला व्यवस्थित झोपवतो. तितक्यात त्याला चिंचोकेचा कॉल येतो. चिंचोके म्हणत असतो की साहेब, एक वाईट बातमी आहे. तर अर्जुन घाबरूनच काय झालं आहे हे विचारतो. चिंचोके सांगत असतात की वरिष्ठ अधिकारी आले होते, 72 तास उलटून गेले आहेत, तरीही आपण त्यांना अपघाताबद्दल काहीच रिपोर्ट न दिल्यामुळे ते खूप चिडले होते. त्यांनी आपल्याला लवकरात लवकर रिपोर्ट बनवायला सांगितलं आहे. आणि ते ऐकून अर्जुन म्हणतो की आपल्याला अजून थोडा वेळ लागेल अपीला शोधण्यासाठी. तर चिंचोके म्हणत असतो की साहेब, आपण सगळीकडे मॅडमचा शोध घेतला, प्रत्येक वाडी वस्तीवर मी गेलो होतो, मात्र मॅडम कुठेही सापडल्या नाही. आणि त्यावेळी तो बोलता बोलता नरसोबाची वाडी हे नाव घेतो आणि ते ऐकून अर्जुनला हॉस्पिटलमध्ये घडलेला सगळा प्रकार आठवतो. तो म्हणत असतो की चिंचोके, तू कोणत्या गावाचं नाव घेतलं? आणि त्यावर चिंचोके म्हणतो की मी नरसोबाची वाडी असं म्हटलो. तर अर्जुन म्हणत असतो की चिंचोके, तू फक्त उद्याच्या दिवस रिपोर्ट तयार करू नको, मला उद्याचा एक दिवस हवा आहे. आपल्याला नक्कीच अप्पीबद्दल काहीतरी माहिती मिळेल. आणि त्यावर चिंचोके म्हणतो की ठीक आहे साहेब, आणि तो फोन ठेवून देतो. तर अर्जुनला हॉस्पिटलमधील ती आजी जे काही बोललेली असते ते आठवत असतं आणि तो उद्याच त्या ठिकाणी जाऊन अपर्णाचा शोध घ्यायचं ठरवतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्जुनला स्वप्न पडतं की अपर्णा मुद्दाम केस सुकवताना अर्जुनच्या अंगावर पाणी उडवते आणि त्याची खोड काढते. आणि त्यानंतर ती तेथून पळून जाते. तर अर्जुन मोठ्याने अप्पी असं ओरडतो, पण त्याच्या लक्षात येतं की हे फक्त एक स्वप्न होतं. त्यानंतर त्याला समजतं की अमोल त्याच्याजवळ नाही आहे, त्यामुळे तो घाबरून बाहेर येतो. तर बाहेर दीपक आणि कदम असतात. अर्जुन त्यांना विचारतो की तुम्ही अमोलला बघितलं का? तर ते दोघेही नाही म्हणतात. मोना त्या ठिकाणी येते. अर्जुन तिलाही विचारतो, पण तिलाही काही माहिती नसतं. रुपाली, स्वप्नील या सगळ्यांकडे अर्जुन अमोलविषयी चौकशी करतो. अमोल कुठे गेला याबद्दल कोणाला काहीच माहिती नसते, म्हणून सगळेच घाबरतात. आणि तितक्यात बाहेरून अमोलचा आवाज येतो. सगळेजण धावत पळत बाहेर येतात आणि त्याला विचारतात की बाळा, तू कुठे गेला होता? तर अमोल म्हणत असतो की मी फुलं आणण्यासाठी गेलो होतो. मी ठरवलं आहे की जोपर्यंत घरी परत येत नाही तोपर्यंत मी रोज देवबाप्पाची पूजा करणार. आणि त्याचं ते बोलणं ऐकून सगळ्यांचे डोळे नकळतपणे भरून येतात. अर्जुन म्हणत असतो की अरे बाळा, आम्हाला सांगून तरी जायचं ना? तर अमोल म्हणत असतो की बाबा, तुम्ही प्रत्येकजण कामात बिझी होता ना, म्हणून मी एकटाच गेलो, तुम्ही का घाबरता एवढे? आणि त्यावर मोना म्हणते की छोटे सरकार, तसं नाही, पण आम्हाला सगळ्यांना तुमची काळजी वाटते ना, यापुढे बाहेर जाताना आम्हाला सांगून जा. आणि त्यावर अमोल हो म्हणतो. आणि ते सगळेजण अमोलसोबत पूजा करण्यासाठी जातात. तर दुसरीकडे वरिष्ठ अधिकारी पोलीस स्टेशनवर आलेले असतात. अपर्णाच्या अपघाताविषयीचा रिपोर्ट अजूनही त्यांच्याकडे सबमिट झालेला नसतो, त्यामुळे ते आर्यावर आणि चिंचोकेवर खूप चिडलेले असतात. ते म्हणत असतात की तुम्हाला कळतंय का, 8 दिवस उलटून गेले आणि अजूनही आपण वरिष्ठांकडे कोणताही रिपोर्ट सबमिट केलेला नाही आहेत. माझे हातसुद्धा दगडाखाली अडकलेत, मला रोज त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावं लागतंय. तुम्हाला कळतंय का माझ्यावर किती प्रेशर आहे ते? तर चिंचोके म्हणत असतो की हो साहेब, मात्र आम्ही अपर्णा मॅडमचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय, अजूनही आमच्या हाताला काही लागलेलं नाही. तर ते विचारत असतात की अर्जुन सर कुठे आहेत? तर चिंचोके सांगतो ते आज सुट्टीवर आहेत. पण ते अधिकारी म्हणतात की मी त्यांची मनस्थिती समजू शकतो, मात्र त्यांच्या मनस्थितीपेक्षा ड्युटी महत्त्वाची आहे. जेव्हा आपण आपल्या कुटुंबाच्या आधी लोकांचा विचार करू ना, तेव्हाच आपण आपल्या ड्युटीला आणि कामाला न्याय देऊ शकतो. आणि त्यावर आर्या चिंचोके खालीमान घालून हो म्हणतात. तर ते वरिष्ठ अधिकारी म्हणत असतात की अपघाताला 8 दिवस उलटून गेलेत,
गाडी दरीत कोसळली आहे आणि त्यामध्ये ज्या 2 व्यक्ती होत्या त्यातील एकाचीच डेड बॉडी सापडली आहे. ज्यांचा अपघात झाला आहे त्या कलेक्टर होत्या आणि त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती मिळत नाही. ही आपल्या डिपार्टमेंटसाठी किती लाजिरवाणी गोष्ट आहे, कळते का तुम्हाला? जर हे असंच सुरू राहिलं तर सामान्य नागरिक आपल्यावर कसा विश्वास ठेवतील? आणि मग ते सांगतात की आर्या मॅडम, अर्जुन सर नसताना तुम्ही हेड आहात ना, मग आजच्या आज मला रिपोर्ट सबमिट करा. पण त्यावेळी चिंचोके त्यांना समजावत म्हणतो की सर प्लीज आम्हाला एका दिवसाचा वेळ द्या. आम्हाला अपर्णा मॅडमची चौकशी करायची आहे, काही ठिकाणी त्यांना शोधायचं आहे. फक्त एका दिवसाचा वेळ द्या आणि मग आम्ही रिपोर्ट सबमिट करतो. आणि मग ते अधिकारी म्हणतात की ठीक आहे, फक्त उद्याचा दिवस, पण उद्या संध्याकाळी रिपोर्ट सबमिट व्हायलाच हवा. आणि त्यावर चिंचोके हो म्हणतात. मग ते तेथून निघून जातात. तर आर्या चिंचोकेंना म्हणत असते की बरं झालं तुम्ही परिस्थिती सांभाळून घेतली. तर चिंचोके म्हणत असतात पण आर्या मॅडम उद्या काय करायचं? उद्या तर आपल्याला त्यांना प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेलच ना. तर आर्यासुद्धा म्हणत असते की हो, आता अपर्णा मॅडमबद्दल काय सांगायचं हे आपल्याला ठरवायलाच लागेल. तर दुसरीकडे घरातील सगळेजण अमोलसोबत देवासमोर हात जोडून उभे असतात. अमोल देवाची पूजा करतो आणि त्यावेळी अर्जुनला मात्र खूप वाईट वाटत असते. तो रडतच बाहेर येतो. त्याच्या पाठोपाठ बापू आणि कदम देखील येतात. ते अर्जुनला समजावत असतात की तू अप्पीचा शोध घे, मात्र स्वतःकडे दुर्लक्ष करू नको, वेळेवर खात पीत जा. जर तुझी तब्येत बिघडली तर आम्ही काय करू? आणि त्यावर अर्जुनही हो म्हणतो. तो रडतच त्यांना सांगत असतो की मी अप्पीचा सगळीकडे शोध घेतोय, पण माझ्या हाताला काही लागतच नाही आहे. तर बापू आणि कदम त्याला धीर देत म्हणतात की काळजी करू नको, नक्कीच तुझ्या हाताला काहीतरी लागेल आणि अप्पीसुद्धा लवकर सापडेल. आणि त्यावर अर्जुन हो म्हणत लगेच कामाला सुरुवात करतो. दुसरीकडे अमोल अजूनही देवघरातच असतो. स्वप्नील आणि रुपाली त्याला सांगत असतात की बाळा काळजी करू नको, तुझी मा लवकरात लवकर घरी येईल. तर अमोल ठरवतो की आता जोपर्यंत मा घरी येत नाही तोपर्यंत तो रोज अशीच पूजा करणार. त्यानंतर बापू आणि कदम त्याला त्यांच्या छोट्याशा शेतात घेऊन जातात. त्याचं मन रमवण्यासाठी ते त्याला वेगवेगळी कामं शिकवत असतात. आणि मग त्यानंतर एका रिक्षामधून शेतासाठी लागणारं सामानसुद्धा येतं. बापू ते सगळं सामान खाली उतरवून घेतात आणि मग त्यांचं लक्ष रिक्षाकडे जातं. तेव्हा त्यांना त्यांच्या राणीची आठवण येते. अप्पी ज्या प्रकारे राणीची काळजी घ्यायची, तिला सांभाळायची, हे सगळं काही त्यांना आठवू लागतं आणि नकळतपणे त्यांचे डोळे भरून येतात. ते अप्पीच्याच आठवणींमध्ये हरवून जातात आणि ती लवकरात लवकर घरी परत यावी म्हणून देवाला प्रार्थना करू लागतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.